नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आजपासून मी एक नवीन सेगमेंट सुरू करत आहे, जे म्हणजे दिवस असा की दिनविशेष। म्हणजे काय असतं ना की आपण म्हणतो की काय कालचा दिवस होता तसाच आजचा गेला, आज काय विशेष घडलं, पण असं नसतं। आपल्या अवतीभोवती, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये इतक्या विविध घटना घडत असतात, पण आपल्याला त्या माहिती नसतात। तर त्यामुळे आजपासून मी हे सुरू करते की आजच्या दिवशी काय काय घडलं आणि काय काय महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाही आहेत ते सांगण्याचा आजपासून मी प्रयत्न करणार आहे। तर आज आहे 21 ऑगस्ट 2024। खरं तर हा 233वा दिवस 365 दिवसांपैकी, पण लीप इयर आल्यामुळे हा 234वा दिवस। श्रावण शके 1946, श्रावण कृष्ण द्वितीया। आज बुधपूजन आहे आणि आज वर्ल्ड सीनियर सिटीझन डे आहे। 21 ऑगस्ट 1991 पासून हा दिवस साजरा केला जातो। त्यामुळे सगळ्यात आधी सर्व सीनियर सिटीझन्सना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवशीपासून आनंदी जगायला आपण सुरुवात करायची आहे। दुसरं म्हणजे आजचा पोएट डे पण आहे बरं का, इंटरनॅशनल। म्हणजे कसं आहे की आजच्या दिवशी लिहिणाऱ्यांचं कौतुक करायचं आणि जे लिहिलंय ते वाचायला सुरुवात करायची। तर आजचा दिवस पोएट डे आहे, तर सर्व पोएट्सना पण माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा। 21 ऑगस्ट 1911 हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आपण मोनालिसा हे चित्र पेंटिंग पाहिलेलं आहे, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लिओनार्दो दा विन्सी या प्रसिद्ध चित्रकाराने ते पेंटिंग केलेलं होतं। तर हे जे पेंटिंग आहे याची चोरी झालेली होती 21 ऑगस्ट 1911 रोजी, आणि जे पॅरिसमधून चोरीला गेलेलं 2 वर्षांनी हे चित्र सापडलं इटलीमध्ये। आहे की नाही विशेष। 21 ऑगस्ट 1959 या दिवशी हवाई हे US मधलं 50वं स्टेट म्हणून त्याला मान्यता मिळाली। आता हवाई याबद्दल आपल्याला या भागाबद्दल सगळ्यांना आयलंड आहे ते त्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे, बेट आहे की निसर्ग सौंदर्य आहे, आल्हाददायक हवामान आहे आणि समुद्राने वेढलेलं असं हे बेट आहे, जिथे जिवंत व्होल्कॅनोज आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्लॅस्टिक फ्री असं बेट आहे। तर आजच्या दिवसाचा हा विशेष की आपण कमीत कमी प्लास्टिक वापरण्याचा निर्णय करायचा। आपण बघा ना, रोजच्या दिवसापासून काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळतंय। तर आजचा हा आपण त्याच्यापासून धडा घ्यायचा, हवाईपासून, की प्लास्टिक कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करायचा। 21 ऑगस्ट 1972 रोजी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आपल्या भारतामध्ये पास झाला आणि तो लागू झाला 9 सप्टेंबर 1972 पासून। वन्यजीव संरक्षण अधिनियम, ज्यामध्ये वन्यजीव, ज्याच्यामध्ये फक्त प्राणीच नाही तर वनस्पती, झाडं, मोठे मोठे वृक्ष दोन्ही संबंधी जर कुणी गुन्हा केला असेल, त्याला हानी पोहोचवलेली असेल, तर त्याच्यामध्ये 3 वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंड असं दोन्हीचंही प्रावधान या अधिनियमामध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजच्या दिवसापासून वन्यजीवाला, प्राण्यांना आपण हानी कशी पोचवली जाणार नाही यासंबंधी आपण काळजी घ्यायची आहे। आणि 21 ऑगस्ट म्हणजे 72 साली हा कायदा भारतात पास झाला, पण 21 ऑगस्ट 1980 साली पेटाची स्थापना झाली। पेटा म्हणजे काय तर पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स ही ती संस्था, आणि ॲडव्होकेट इंग्रिड न्यूक्रिक आणि ॲलेक्स पिश्को यांनी ती स्थापना केलेली होती। पेटाबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्राण्यांसंदर्भात ही ही संस्था काम करते। 21 ऑगस्ट 1991ला लॅटव्हियाला पूर्ण स्वातंत्र्य सोव्हिएत संघाकडून मिळालं। आता ही गोष्ट कुठला देश स्वतंत्र झाला, कधी झाला हे आपल्याला माहिती नसतं, तर 21 ऑगस्टचं हे पण एक विशेष आहे। आता 21 ऑगस्टला कोणत्या कोणत्या सेलिब्रिटींचा जन्म झालेला आहे तर भूमिका चावला, कनिका कपूर, सना खान, करण जोहर, वेदांत माधवन आणि आता सध्या बिग बॉस गाजवत असलेली निक्की तांबोळी, राधिका, मिनी माथुर, इस्मत चुगताई आणि वैशाली माडे, आपली मराठमोळी अशी। तर ह्या सगळ्या सेलिब्रिटीजचा 21 ऑगस्टला जन्म झालेला आहे। आणि बाहेरच्या देशाचं म्हटलं तर केनी रॉजर्स
हे खूप मोठे सिंगर होते। त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1938ला झाला आणि ते ग्रॅमी विनिंग सिंगर होते, सॉन्ग रायटर होते, ॲक्टर होते, रेकॉर्ड प्रोड्युसर होते, मोठा माणूस। तर त्यांचाही जन्म, केनी रॉजर्स यांचाही जन्म आजच्या दिवशीच झालेला आहे। आता आजच्या दिवशी जन्मणारी जी मुलं आहेत त्यांची रास बहुतांश करून सिंह रास येते असं म्हणतात। आणि आजच्या दिवशी जन्मणारे लोक जे आहेत ते खूप हळवे, मायाळू, मनमिळाऊ असतात, ॲक्टिव्ह, प्रामाणिक आणि महत्त्वाकांक्षी असतात असंही म्हटलं जातं। तर आजच्या दिवसाचा हा सगळा दिनविशेष मी तुम्हाला सांगितला आणि त्यामुळे आजच्या दिवशी काय काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, तर वन्यजीव म्हणजे वृक्ष आणि प्राणी यांना हानी पोचणार नाही याची काळजी आजपासून घ्यायची। काय होतं ना, अशा सगळ्या गोष्टी ऐकल्यामुळे जे आपल्याला माहीत असलेलंच असतं पण ते रिकॉल केलं जातं आणि पुन्हा नव्याने त्याची सुरुवात केली जाते। त्यामुळे आजपासून रोज काय तेच तर तोच दिवस असं आपण अजिबात म्हणायचं नाही, कारण मी तुम्हाला सांगण्यासाठी येणार आहे आजच्या दिवसाचा विशेष। तर आजच्या दिवसाचा हा विशेष मी तुम्हाला सांगितला। पुन्हा एकदा सिनियर सिटीजन्सना खूप खूप मनापासून शुभेच्छा। उद्या पुन्हा भेटूच, तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची, मला इथे माझ्या ॲनालिटिक्समध्ये दिसतं की लोक व्हिडिओ तर पाहतायत पण चॅनल सबस्क्राईब करत नाही आहेत। 90% लोक सबस्क्राईब करत नाही आहेत। तर चॅनल सबस्क्राईब करा। हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा। उद्या भेटूच, तोपर्यंत नमस्कार।